आज आपलं पेरूचं किती मार्गदर्शन शिबिर चालू आहे? 12वं मार्गदर्शन शिबिर चालू आहे। तिथं आपली जशी थिअरी झाली तशी आता इथं ह्याच प्लॉट वरती आपण काय करतोय, प्रॅक्टिकल। त्याच्यात 2-3 गोष्टी सगळ्यांनी लक्षात असू द्या। म्हणजे पहिलं म्हणजे काय, आता जेव्हा तुम्ही लागवड केली 10 बाय समजा हे 3चं अंतर आहे बरोबर, तर सगळ्यांना समजणार आहे किती बाय किती। आपले सगळे प्लॉट जे आहेत प्रत्येक एक 10 बाय 3, 8 बाय 3, 8 बाय 4, 6 बाय 5 हे सगळे। पण लागवडीत करताना आता तुम्ही बागेत स्वतः प्रत्यक्ष उभे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला समजतंय की कसं असायला पाहिजे अंतर, तुम्हाला किती काम करायचंय बरोबर। दुसरी गोष्ट, बेड जे आहे तर तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं, सगळेजण खाली बघा बेड जे केलेले आहेत, तर बेड प्रॉपर जे बेड जे आहेत तर तुम्ही खाली जर बघितलं तर बेड बघितलं किती आहे, साधारणतः इकडच्या बाजूला 2 फूट, झाडाच्या त्या बाजूला किती फूट आहे, 2 फूट बरोबर। झाडाच्या ह्या बाजूला 2 फूट, इकडच्या बाजूला किती आहे, 2 फूट। आणि हाईट जर तुम्ही बघितली तर हाईट पण साधारणतः 1.5 ते 2 फुटाची आहे। तुम्ही जेव्हा पेरूचं जेव्हा हे करता, मी स्वतः ओपन करून बघितलेले आहे, मुळं बऱ्यापैकी वरच्या वर असतात, पांढरे मुळे जे ऍक्टिव्ह जे अन्नद्रव्य घेतात ते मुळं येते का लक्षात सगळ्यांच्या। आणि दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑर्गॅनिक कर्ब, म्हणजे आता यांनी काय टाकलं होतं उन्हाळ्याच्या याच्यामुळे, काय टाकलं होतं पाला पाचोळा बरोबर, म्हणजे 5च टाकलं होतं। त्याच्याने 2 गोष्टी, एक म्हणजे काय झालं प्रॉपर गाढवा मेंटेन झाला, आणि दुसरी गोष्ट हेच कंपोस्ट म्हणून काम करणारे, भुसभुशीत झालं, पांढऱ्यामुळे काय होणार आहे वाढणार आहे बरोबर। आणि अजून एक सांग, या 2 गोष्टी समजल्या। तिसरी गोष्ट, आता ज्यांचे कुणाचे प्लॉट हार्वेस्टिंगला असतील किंवा हार्वेस्टिंगला असतात, जेव्हा तुम्हाला हार्वेस्टिंग करायचे असते तर हार्वेस्टिंगच्या काळामध्ये 100% सगळ्यांनी फ्लड पाणी द्यायचं आहे, लक्षात असू द्या। हार्वेस्टिंगचा जेव्हा काळ असतो ना, मी स्वतः अनुभव घेतला, जेव्हा तुम्ही आता फोमिंग केलंय, पेरू चालू झाला आणि समजा असं कन्सिडर करा आपण ड्रिपने पाणी देतोय हे करतोय, त्यावेळेस सर बरोबर, त्यावेळेस जर तुम्ही फ्लडने जर एखादं पाणी जर दिलं तर वजनामध्ये क्वालिटीमध्ये जबरदस्त फरक पडतो, टनेज मध्ये डायरेक्ट वजन वाढून जातं। हा म्हणजे त्या केसमध्ये हार्वेस्टिंगचा 7वा महिना आठवतो सर्वांना, 7वा महिना जो आहे ना, त्या 7व्या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे 7वा महिना म्हणजे कधी तो कोणता असू शकतो, म्हणजे जेव्हा हार्वेस्टिंग चालू, एखादा खुडा झाला, दुसरा खुडा झाला, तिसरा खुडा झाला, असे 6-7 खुडे केल्यानंतर पूर्ण पेरू काय होतो संपतो। कमीत कमी 7 वेळेस खुडावा लागतो पेरू चालू केल्यापासून। मग तुमचा एकरी 20 टन म्हणतोय आपण, 30 टन म्हणतोय, तो निघणार आहे येत आहे। पण त्या काळामध्ये तुम्ही एकदा जरी फ्लड पाणी दिलं, त्याचा रिझल्ट मग हिवाळ्यामध्ये चालू होत असेल, जसं मी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीचं सांगितलं ना, तेव्हा काढतोय आपण, तेव्हा फ्लड पाणी दिलं, पावसाळ्यात असेल तर पावसाळ्यात फ्लड पाणी दिलं तर सगळ्यात जबरदस्त रिझल्ट त्याचा मिळतो, येते लक्षात। आणि इथं बघताना आता आपण जेवढे प्लॉट बघणार आहे, प्रत्येकाने एक विचार करायचा, ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांचा तर विषय नाही, ज्यांना लागवड करायची त्यांनी डोक्यात ठेवायचं, आता हा माझा प्लॉट असेल तर परिस्थिती कशी असणार आहे। 10चं अंतर ओके वाटतंय की मी 9 ठेवू, 8 आपण अंतर ओके राहणार आहे, बऱ्याच जणांनी 6 ऐकलंय, 5 ऐकलंय, 4 ऐकलंय, मग तो लागवड पद्धत असायला पाहिजे की नसायला पाहिजे, येते लक्षात। म्हणजे हे तुम्ही प्रत्येकाने इमॅजिन करा, आता इथं फक्त आपण चक्कर मारतोय असा विषय नाही, एवढं उन्हाचं 40 डिग्री सेल्सिअस मध्ये प्रत्येकाने ऑन फील्ड बघायचं। आपण काय आतापर्यंत सगळे कार्यक्रम आपण हॉलमध्ये घेतले, पण ही डायरेक्ट शेतीवरती याच्यासाठी बघायचंय, प्रत्येकाने इमॅजिन करा माझं ही क्षेत्र असणार आहे जसं सरांचं आहे। सर्वांना समजलं का हे? चला ऑनलाईन ड्रिपर पाहिजे का इनलाईन ड्रिपर नका, ड्रिपर